भंडारा शहरातील दुचाकी विक्री करणाऱ्या एजन्सीमार्फत जाहिराती करण्यात आलेल्या होत्या। त्यामध्ये दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक योजनांचं प्रलोभन दाखवण्यात आलेलं होतं। त्यामध्ये सुलभ हप्त्यामध्ये आणि कमी किमतींमध्ये ग्राहकांना दुचाकी वाहनं दिली जाणार होती। त्याला सर्वसामान्य बळी पडले। ही जाहिरात VM सोल्युशन एजन्सीमार्फत करण्यात आलेली होती। ह्या शोरूम चालकांच्या वाहनांची विक्री मंदावल्यानं त्यानं विविध खासगी फायनान्स कंपनीच्या एजंट्सना एकत्र करून आपल्या एजन्सीमध्ये बसवण्यास जागा दिली आणि तिथनं नागरिकांना आकर्षक योजनाही सांगितल्या जात होत्या। नागरिक जेव्हा दुचाकी घेण्यासाठी एजन्सीमध्ये गेले तेव्हा एजन्सी मालकांनी नागरिकांची ओळख फायनान्स कंपनी आणि AM सोल्युशन्सच्या कर्मचाऱ्यांशी करून दिली। त्यामार्फत दुचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली। तेव्हा नागरिकांनी AM सोल्युशन्सच्या कर्मचाऱ्यांकडे डिस्काउंट वगळता उर्वरित रक्कम जमा केली। तेव्हा गाडीचे डाऊन पेमेंट हे AM सोल्युशन्स कंपनी ही गाडी एजन्सी मालकाकडे जमा करेल आणि उर्वरित हप्ते हे नागरिक एजन्सीमध्ये भरणार असं ठरवण्यात आलं। पण AM सोल्युशन कंपनीनं गाडी एजन्सी मालकाकडे नागरिकांकडून वाहन खरेदीसाठी घेतलेलं डाऊन पेमेंट जमा न केल्यानं गाडी एजन्सी मालकानं वाहन ग्राहकांना नोटिसा बजावायला सुरुवात केली। त्यानुसार 0 डाऊन पेमेंटवर गाडी एजन्सीकडून ग्राहकांना दुचाकी देण्यात आल्याचं सिद्ध झालं। त्यामुळे नागरिकांनी AM सोल्युशन कंपनीकडे जमा केलेलं डाऊन पेमेंट हे गहाळ करण्यात आल्याचं नागरिकांच्या लक्षात आलंय आणि ते येताच त्यांनी पोलिसातही धाव घेतली। भंडारा शहरामध्ये 2 व्हीलरच्या एजन्सीज आहेत। त्या एजन्सीमधून जाहिराती निघालेल्या होत्या की प्रत्येक जाहिरातीवर एक दर आकारला गेला होता का एवढा आकर्षण पैसे जर तुम्ही टाकलात तर तुम्हाला एवढ्या सुलभ हप्त्यावरती आणि एवढं तुम्हाला काय मिळेल, त्याला डिस्काउंट वरती तुम्हाला गाड्या मिळतील। आणि हे सर्व बघून जो मिडल क्लास माणूस आहे त्याला वाटलं की चला आपल्या गाडीवर 20,000 रुपये 25,000 रुपये जे आपल्याला मिळणार आहेत त्याचा फायदा होईल म्हणून त्याच्यावर त्या शोरूम मध्ये गेलीत। जाहिरात पहिल्यांदा इथल्या पोलीस व्यवस्थेनं इथल्या तपास अधिकाऱ्यांनी हे समजून घ्यावं की जाहिरात देणारा दुसरा तिसरा ज्यांनी फ्रॉड केलेला आहे AM सोल्युशन वाला हा माध्यम आहे साहेब, हा माध्यम आहे। इथे असणाऱ्या शोरूम वाल्यांच्या गाड्यांचा खप वाढत नव्हता आणि म्हणून या शोरूम वाल्यांनी एक क्लुप्ती शोधून काढली आणि ती क्लुप्ती अशी होती की कंपनी वाल्यांना सर्वांना तिथे एकत्र बसवायचा, ज्या विविध कंपन्या ज्या फायनान्स करतात त्यांना, आणि त्यांना बसवून आपल्या शोरूम मध्ये जागा द्यायची। शोरूम मध्ये यांनी एक असं जाहिरात दिल्यानंतर आणि यांचा AM सोल्युशन वाल्यांचा असेल, कंपनी वाल्यांचा असेल आणि शोरूम वाल्यांची एजंट गावागावामध्ये फिरायची की तुम्हाला सुलभ हप्त्यावरती आणि डिस्काउंट वरती गाड्या मिळतात। म्हणून लोक शोरूम वाल्यांची विश्वासार्हता बघून तिथे आली। शोरूम वाल्याकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा शोरूम वाल्यांनी आमची ओळख ही AM सोल्युशन वाल्यांशी करून दिली, आमची ओळख त्यांनी कंपनी वाल्यांशी करून दिली। तर विविध ज्या कंपन्यांनी आम्हाला कर्ज दिलेलं आहे त्या विविध कंपन्यांची लोक, त्या शोरूमची लोक यांना घेऊन आणि AM सोल्युशन वाल्यांची आम्ही त्यांचा जे निकष ठरला होता एकमुस्त रक्कम आम्ही त्या कंपनी वाल्यांना दिली, शोरूम वाल्याला दिली आणि AM सोल्युशन वाला हा ती पैसे त्या कंपनी वाल्यांसोबत एग्रीमेंट करतो आहे की यानंतरची जे काही हप्ते पडणार आहेत ते मी भरणार आहे, असा एग्रीमेंट होतो एकीकडे। आणि म्हणून आम्ही एकमुस्त जे आम्हाला पैसे द्यायचे होते डिस्काउंट वगळता जेवढे पैसे होते ते सर्व आम्ही AM सोल्युशनच्या ताब्यात दिले। AM सोल्युशन वाल्यांनी 1-2 हप्ते टाकल्यानंतर पैसे थांबवून दिलेत। जे AM सोल्युशनला दिलेला पैसा आणि माझ्या हिश्श्याला येणारा म्हणजे AM सोल्युशन वाल्याला दिलेली रक्कम, मला डिस्काउंट मिळालेली रक्कम आणि उर्वरित काही हप्ते दिल्यानंतर AM सोल्युशन वाल्याला हप्ते द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा AM सोल्युशन वाल्यांनी हप्ते काही दिले नाही आणि म्हणून रितची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला मागच्या 2 वर्षाच्या पूर्वी केली होती। यासाठीच्या भंडारा पोलीस विभागाचा मी धन्यवाद देईन। तत्कालीन SP महोदय जे इथे होते लोहित मतानीजींचं मी धन्यवाद देईन की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि या लोकांना स्कॅम पकडण्यामध्ये मदत केली। नंबर 1। नंबर 2, मागे 2 महिन्यापासून आम्ही हप्ते देणं थांबवलेलं आहे। परंतु 2 वर्षापासून आम्ही हप्ते देणे थांबवलेले आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये कंपनी वाल्यांनी कोर्टामधून नोटीस पाठवणं सुरू केलेलं आहे, मुलांना धमकी देणं सुरू झालेलं आहे। आमची एक प्रमुख 2 मागण्या आहेत। 2 मागण्या अशा आहेत की आम्ही AM सोल्युशन वाल्याला ओळखत नव्हतो, आमचा संबंध हा ग्राहकासोबत म्हणजे त्या कंपनी वाल्यांच्या सोबतचा आणि आमचा संबंध हा असणाऱ्या शोरूम वाल्यांसोबतचा होता।
इथल्या असणाऱ्या जी काही यंत्रणा असेल पोलीस विभागांकडे जी आमच्या प्रकरणाची जी चौकशी करणारे जो आयोग आहे त्या आणि इथल्या विभागाला सांगणं आहे की ज्या पद्धतीचं आमचं या एम सोल्युशन वाल्यांनी आमच्यासोबत लबाडी केली त्याच पद्धतीची लबाडी या असणाऱ्या कंपनीवाल्यांनी आणि शोरूम वाल्यांनी केली. यांच्या खप वाढावा म्हणून आणि म्हणून जेवढा दोषी तो एम सोल्युशन वाला आहे तेवढाच दोषी हे कंपनीवाले आणि शोरूम वाले आहेत आणि म्हणून या आरोपामध्ये या लोकांना सह आरोपी करावा, त्यांच्या संघटित गुन्हेगारामध्ये त्यांचं नाव करावा यासाठीचा आमचा हा आंदोलन आहे. आणि आजची आम्ही तक्रार दाखल केली पुन्हा PI भंडाऱ्यांकडे. जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जी जबाबदारी दोन मिनिट थांब. जी जबाबदारी एम सोल्युशन वाल्यावर आहे ती जबाबदारी शोरूम आणि कंपनीवाल्यावर असावी. राजेश शंकर उगे राहणार वाडी ही माझी तक्रार आहे सर. मला माझ्या घरा शेजारील हेमंत वंजारी आणि गुड्डू रांगणाले यांनी मला ऑफर दिला की 91,000ची गाडी आहे, 86,000 तुम्हाला नगदी मिळेल. तर तुम्ही मग मला विचारलं त्यांनी हेमंत वंजारीने तू म्हणजे याच्या लोनवरती घेतस की कॅशवरती घेऊन आला. मी म्हटलं त्याला कॅशवरती घेऊन आला. मी त्या गुड्डू रांगणालेला हेमंत वंजारी मार्फत पूर्ण पैसे दिले त्या गाडीचे, पण त्यांनी माझ्या ते शेवटी मला गफलतीमध्ये ठेवून त्यांनी माझ्या पूर्ण लोन दाखवला सर. किती दिवसाआधीची घटना? ही 2 वर्ष आधीची आहे. कोणत्या फायनान्स करायला? TVS एके गांधीवाल्याकडे. हा तर सर माझ्या तक्रारीची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर कारवाई होऊन आम्हाला याच्यातून मोकळा करावा. आम्ही कामधंदेवाले आहोत सर. आम्ही रोज इथं येऊ नाही शकत सर. आम्ही काय करावा गरीब माणसाने? फोन पे आणि कॅश मिळून असं पूर्ण पैसे दिले. 91,000 दिले. हा त्याच्यानंतर दोन महिन्यांनी मला नोटीस आला की बा तुम्ही फायनान्स केला म्हणून. मग मी त्या हेमंत वंजारी घरी गेलो. बाबा कशाच्या नोटीस आहे बाबा, मी तर गाडी पूर्ण रक्कम दिली तुला. मग हे किस कशी आली मला? तो काही नाही म्हणे एक फॉर्मॅलिटी आहे म्हणे, 3 महिने आहे म्हणे, हे कंपनीवाले भरणार म्हणे, तुला काही करायची गरज नाही म्हणे. पाहत होतो मग नेहमी आला. मग नंतर माहीत पडला मला की पूर्ण स्कॅन झाला बा. तर 91,000 रुपये दिल्यावर नंतर मी त्याला अजून त्या हेमंत वंजारीला अजून पुन्हा 10,000 दिलो. 6 किस्त काढून दिलो अजून 3,405 रुपयाच्या सर. गाडी किती पडली? गाडी मला 1,25,000च्या जवळपास पडली सर. कोणती गाडी दिली आपण? TVS कोणती गाडी? TVS ज्युपिटर. त्याची मूळ किंमत किती आहे? तिची 96,000 होती सर. 1,01,000 डिस्कवाली घेतला हो मी. तर 1,01,000 ही गाडी होती. पण माझे 1,45,000 रुपये पूर्ण देऊन झाले सर, किस्त वगैरे सगळं पासून. हा तर माझी कंप्लेंट यांना आहे की ते फायनान्सवाले तसेच आहेत, त्यांच्यावरती माझी कंप्लेंट करायची आहे कंपनीवाल्यावरती. आणि हे जे एजंट जो फिरत होते हेमंत वंजारी आणि गुड्डू रांगणाले यांच्या शोरूमवाले यांनी मला स्वतः सांगितलं की आम्ही TVS कंपनीचे कर्मचारी आहोत. तर आम्ही कोणावर विश्वास करायचा? आम्ही तर पूर्ण आपली काय दिली, आमच्या स्टेटमेंट चेक करून पहा अगर नसेल दिले तर. माझी एकच विनंती आहे की यांच्या सर्वांवरती कारवाई व्हायला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे.